नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET या जे शिक्षक पात्रता परीक्षा आहेत, तर याची तयारी करून घेणार आहोत. आणि याचे आपण सर्व पेपर सिरीज चालू केलेले आहेत. तर त्यातलाच आज आपला होणार आहे सर्व पेपर तिसरा, जो की अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि सिलेबसवर आधारितसुद्धा आहे. यामध्ये आपण समय प्रश्नाचा समावेश केलेला आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गेले आपण जे 2 पेपर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रतिक्रियासुद्धा दिलेल्या आहेत. तर हे माझं मोटिवेशन आहे. तर यामुळे मी अजून पेपर घेऊ शकतो मित्रांनो. आणि याच सर्व पेपर सिरीजचा एकच हेतू आहे की तुमची जी तयारी आहे ती चांगल्या लेवलला व्हायला पाहिजे. तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आता व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, बघा इथं पाहू शकता. बघा इथं पहिला प्रश्न काय दिला आहे, शैक्षणिक तंत्रज्ञानाची दूरगामी उद्दिष्टे कोणती आहेत. बघा, शैक्षणिक तंत्रज्ञानाची दूरगामी उद्दिष्टे कोणती आहेत. तर इथे 4 पर्याय दिलेत. बघा, पहिला पर्याय काय आहे, शिक्षणाची ध्येय संरचना निश्चित करणे, बरोबर आहे. शिक्षण प्रक्रियेचा वेग वाढवणे, हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षणासाठीचा खर्च कमी करणे, हे सुद्धा बरोबर आहे. तर पर्याय 4 आहे बरोबर, वरीलपैकी सर्व. तर हे सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, हे पुढचा प्रश्न आहे. बघा, कोणत्या उपकरणाचा उपयोग करून अध्यापन केल्यास अध्यापनात नवीनता येऊन विद्यार्थी न थकता न कंटाळता अधिक वेळ अध्ययन करू शकतो. बघा, असा कोणतं उपकरण आहे ज्या उपकरणाचा उपयोग केल्यास, ठीक आहे, त्या उपकरणाचा उपयोग करून जर आपण अध्यापन केलोत तर या अध्यापनात नाविन्यता येते आणि विद्यार्थी न थकता न कंटाळता अधिक वेळ अध्ययन करू शकते. तर असे कोणते उपकरण आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, LCD प्रोजेक्टरचा जर आपण वापर केला तर यामध्ये विद्यार्थीसुद्धा थकत नाहीत आणि त्यांना कंटाळासुद्धा येत नाही. आपण जर LCD प्रोजेक्टरचा अध्यापनामध्ये वापर केला तर. पुढचा प्रश्न आहे, टिंब यांच्या मते आत्मनिरीक्षण म्हणजे अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे होय. तर खालीलपैकी कोणाच्या मते आत्मनिरीक्षण म्हणजेच अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे होय. तर यासाठी 4 पर्याय दिलेत. बघा, योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, जॉन लॉक. ठीक आहे, जॉन लॉक यांच्या मते आत्मनिरीक्षण म्हणजेच अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे होय. पुढचा प्रश्न, अध्यापन प्रक्रिया परिणामकारक करण्यासाठी काय लक्षात घेणे गरजेचे असते. बघा, अध्यापन प्रक्रिया करत असताना किंवा ती अध्यापन प्रक्रिया परिणामकारक कशी व्हायला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण काय लक्षात घेणे गरजेचे असते. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे, व्यक्तिभेद जाणून घेणे महत्त्वाचे असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुमारावस्थेचे वैशिष्ट्ये कोणते आहेत. बघा, इथं कुमारावस्थेचे वैशिष्ट्य विचारलेले आहे. कुमारावस्थेचे वैशिष्ट्ये. तर इथं 4 पर्याय दिलेत बघा आपल्याला. तर 4 पैकी बघू पर्याय कोणकोणते आहेत. बघा, पहिला पर्याय म्हणतो की हे गतिमान वाढीची व परिवर्तनाची अवस्था आहे, बरोबर. ठीक आहे, बघा इथं वाक्य पहिलं बरोबर आहे. कुमारावस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की हे गतिमान वाढीचं आणि परिवर्तनाची अवस्था आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे की यामध्ये जैविक आणि शारीरिक बदल घडून येतात. तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य आहे की यात बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारी मध्यवर्ती अवस्था आहे. म्हणजे कुमारावस्थेलाच बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारी मध्यवर्ती अवस्थासुद्धा म्हणतात. तर हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. तर उत्तर इथं बघा, वरीलपैकी सर्व, म्हणजेच काय, कुमारावस्थेचे वरील हे सर्व वैशिष्ट्य आहेत. पुढचा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्रात टिंब ही मध्यवर्ती कल्पना आहे. बघा, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये कोणती कल्पना ही मध्यवर्ती कल्पना आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4, अध्ययन ही मध्यवर्ती कल्पना आहे. पुढचा प्रश्न, संवेदना निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते. बघा, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, उद्दीपक. कशाची आवश्यकता असते, उद्दीपकाची आवश्यकता असते. तर मित्रांनो, आता पुढचा सेक्शन आहे आपला मराठी व्याकरणावरील. आणि जे आपण घेतलं त्याच्यामध्ये काय काय होतं बघा, अध्यापनशास्त्र, ठीक आहे, बालमानसशास्त्र. तर आता पुढचा आहे आपलं सेक्शन मराठी व्याकरण. त्यावरील काही प्रश्न बघा. योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. उन्नती या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द द्यायचे.
उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अवनती होणे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. वाक्य काय दिलं बघा, आजारपणा संपल्यामुळे आता मला थोडे चालवते. हे वाक्य आहे, याच्यामध्ये क्रियापद प्रकार आपल्याला ओळखायचे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 शक्य क्रियापद. कोणतं आहे? आजारपण संपल्यामुळे मला थोडे चालवते. बघा इथं चालवते आहे आपलं शक्य क्रियापद. पुढचा प्रश्न, पुन्हा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. वाक्य शब्द दिले सौम्य, तर याचा विरुद्धार्थी शब्द येतं बघा पर्याय क्रमांक 3 तीव्र. तीव्र याचा विरुद्धार्थी शब्द आहे सौम्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न असा आहे की अद्री या शब्दासाठी समानार्थाचा शब्द पर्यायामधून निवडा. बघा अद्री हा शब्द आहे, याचा आपल्याला काय शोधायचं? समानार्थाचा शब्द, समानार्थी शब्द. तर याचा समानार्थी शब्द येतो बघा पर्याय क्रमांक 4 पर्वत. तर अद्रीला समानार्थी शब्द आहे पर्वत. पुढचा प्रश्न पाहू. कूच करण्याचे काम पद्धतशीर, लष्करी, शिस्तीबर हुकूम, टापटीप, सांभाळून झाले पाहिजे. या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध लिहिला आहे? बघा वाक्य आहे खूप मोठं, याच्यामध्ये अशुद्ध असणारा शब्द सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 शिस्तीबर हुकूम. हा आपला अशुद्ध शब्द आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, म्हण व त्याचा अर्थ खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा इथं म्हण आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत, यापैकी आपल्याला चुकीची जोडी सांगायची आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर चुकीची आहे. आले अंगावर घेतले शेंगावर, याचा इथं अर्थ काय दिला त्याने? आपलाच दोष लक्षात न येणे, हा त्याचा चुकीचा अर्थ आहे. बाकीचे बघा एकदम बरोबर आहेत. कुडी तशी पुडी म्हणजेच काय? देहाप्रमाणे आहार. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजेच काय? थोड्या फायद्यासाठी खूप कष्ट घेणे. केळीवर नारळी अन्नचंद्रमुळी अत्यंत दारिद्र्य अवस्था. फक्त पहिला पर्याय चुकीचा आहे. पुढचा प्रश्न, कल्पवृक्षशास्त्र, पृथक्करण, अग्रगण्य, कर्तृत्व, ज्ञानेश्वर, सप्तशृंगी, ऋषी या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरी आहेत? जोडाक्षरे विचारले. तर बघा यामध्ये योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 12 जोडाक्षरे आहेत. किती आहेत? 12 जोडाक्षरे आहेत. पुढचा प्रश्न, इंग्लिश सेक्शन चालू आहे सध्या. बघा इथं पहिला प्रश्न काय आहे? ओके ठीक आहे. प्रिपोजिशन बघा, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. वाक्यामध्ये आपल्याला योग्य प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. बघा इथं वाक्य काय? आफ्टर अ लॉंग ड्राऊन लिगल बॅटल द मॅन फायनली गॉट पोझेशन हिज हाऊस. ठीक आहे. तर इथं योग्य प्रिपोजिशन काय ते हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 ऑफ. OF ऑफ. आफ्टर अ लॉंग ड्राऊन लिगल बॅटल द मॅन फायनली गॉट पोझेशन ऑफ हिज हाऊस. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज क्लोजेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. क्लोजेस्ट मीनिंग मीन वॉट? सिनॉनिम्स, राईट? सिनॉनिम ऑफ द हायलायटेड वर्ड्स. ठीक आहे. इथं हायलायटेड वर्ड जे आहे आपला, तर त्याचा आपल्याला सिनॉनिम सांगायचं आहे. द सेंटेन्स इज वेट. सो द सेंटेन्स इज द रेन्स अबेटेड आफ्टर द क्लाउड्स क्लिअर्ड. ठीक आहे. याच्यामध्ये हायलाइट वर्ड कोणता आहे बघा? अबेटेड, राईट? वी हॅव टू गिव्ह द सिनॉनिम फॉर द वर्ड अबेटेड. सो देर आर 4 ऑप्शन्स. विच वन इज करेक्ट? ठीक आहे. 4 ऑप्शन दिले, त्याच्यामध्ये करेक्ट असणारा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 अबेटेडला सामान्य अर्थ आहे सबसायडेड, सबसिडेड. ठीक आहे. याचे बाकीचे अर्थ तुम्ही बाजूला पाहू शकता. पुढचा प्रश्न, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह. ॲक्टिव्ह वॉइसमधून आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वाक्य काय दिलं बघा? वाक्य आहे बघा, दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन. दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन. हे आहे आपलं वाक्य ॲक्टिव्हमध्ये. याला PVमध्ये करायचं आहे, म्हणजेच पॅसिव्ह वॉइसमध्ये. तर वाक्याचा काळ ओळखा अगोदर. वाक्य आहे तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट येणार आहे तुमचं स्टुडंट्स, राईट? वाक्याची सुरुवात स्टुडंट्सने होणार आहे. तर हे स्टुडंट्स बघा इथं चौथा पर्याय कटला, उरले तुमचे 3 पर्याय. ठीक आहे. वाक्यामध्ये बिईंग येत नाही, तर तिसरासुद्धा पर्याय कटला. तर याच्यामध्ये बघा आता इथं बघा देचं होणार आहे देम. तर इथं देम झालेला असलेला एकच पर्याय दोघांपैकी. तर पर्याय उत्तर येणार आहे तुमचं 2. स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय देम. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स
गिवन ऑप्शन्स दॅट इज ऑपोजिट इन द मिनिंग टू द गिवन बिलो. ऑपोजिटवाला शब्द घ्यायचा आहे एनफिबलसाठी. ठीक आहे, ऑपोजिटवाला शब्द आहे एनफिबलसाठी. उत्तर येतं स्ट्रेंदेन. ऑपोजिट काय येतं स्ट्रेंदेन. बाकीचे अर्थ तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब विल सबस्टिट्यूट अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा इथं वाक्य दिले, याच्यामध्ये आपल्याला प्रोवर्ब आपल्याला रिप्लेस करायचे आहे. वाक्य काय दिलं बघा, ॲट 70 इट इज बेटर टू रिमेन ॲक्टिव्ह दॅन टू बी आयडल. तर याचं योग्य उत्तर इथं बघा, डायरेक्ट मी उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 2, बेटर टू विअर आउट दॅन रस्ट आउट. हे उत्तर योग्य आहे, आपण यांना रिप्लेस करू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्युचर परफेक्ट टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स. बघा इथं काय म्हणलं, विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्युचर परफेक्ट टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स. इथं वाक्य दिले, पण त्या वाक्यामधलं आपल्याला मेन सेंटेन्स शोधायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या सेंटेन्सचं फ्युचर परफेक्ट टेन्स सांगायचं आहे. तर इथं वाक्य काय दिलं अगोदर पाहून घ्या. वाक्य आहे ॲज इट इज अ लॉंग मीटिंग आय विल प्रिपेअर माय नोट्स इन ॲडव्हान्स. तर याचं मेन सेंटेन्स कोणतं आलं माहिती आहे का तुमचं? याचं मेन सेंटेन्स येते बघा, आय विल प्रिपेअर माय नोट्स इन ॲडव्हान्स. तर याचं आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिलेला. ॲज इट इज अ लॉंग मीटिंग आय विल हॅव. तर काय येतं बघा, आय विल हॅव प्रिपेअर्ड माय नोट्स इन ॲडव्हान्स. हे त्याचं फ्युचर परफेक्ट टेन्स येतं. पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. वन वर्ड सांगायचं आपल्याला, वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ द थिंग. नेहमी सकारात्मक विचार करणारा. तर याला काय म्हणतो? पर्याय क्रमांक 3, ऑप्टिमिस्टिक. काय त्याचं? ऑप्टिमिस्टिक. अथेस्ट म्हणजेच काय? नास्तिकवादी. पेसिमिस्ट म्हणजेच काय? नकारार्थी. ठीक आहे, नकारात्मकवादी. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणता रोग लैंगिकरित्या पार्षित होणारा रोग नाही? बघा इथं काय म्हणले, खालीलपैकी कोणता रोग हा लैंगिकरित्या पार्षित होणारा रोग नाही म्हणले, रोग नाही. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, चिकनगुनिया. चिकनगुनिया हा जो रोग आहे हा लैंगिकरित्या पार्षित होत नाही. पुढचा प्रश्न पाहू आपण. कशाच्या मिश्रणाने उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात? तर कशाच्या मिश्रणाने उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, तृणधान्य आणि कडधान्य यांच्या मिश्रणाने उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता धातू जांभ्या खडकात आढळतो? जांभ्या खडकामध्ये आढळणारा धातू कोणता? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक. तर पुढचा प्रश्न असा आहे की 1909च्या सुधारणा कायद्याचे नाव सांगा. बघा 1909ला जो सुधारणा कायदा झाला होता तर याचं आपल्याला फक्त नाव सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले मिंटो कायदा हा 1909ला झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणता मासा हा सर्वसाधारणपणे तळ्यांच्या तळाला राहतो? बघा तळ्यांच्या तळाला राहणारा मासा कोणता? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, मृगळ. हा मृगळ मासा तळ्यांच्या तळाला राहतो. पुढचा प्रश्न, 1916चा लखनौ करार या 2 संघटनात झाला. तर 1916ला जो लखनौ करार झालेला आहे तर तो कोणत्या 2 संघटनामध्ये झाला होता? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या 2 संघटनामध्ये 1916चा लखनौ करार झाला होता. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात टिंब क्रमांक लागतो. तर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणले, लोकसंख्येचे नाही, तर भारताचा जगामध्ये कितवा नंबर लागतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? RBIचे नॅशनलायझेशन केव्हा करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 1 जानेवारी 1949ला RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 30वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न काय दिला बघा, गंगा नदी काठचे काय म्हणले इथं? गंगा नदी काठचे सर्वात स्वच्छ शहर, गंगा नदी काठचे सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर इथं 4 पर्याय दिले तुमच्यासाठी, वाराणसी, भोपाळ,
आग्रा किंवा इंदोर. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सरळ पेपर तिसरा घेतलेला आहे, जो की अतिशय महत्त्वाचा होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.